मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 97 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणोनी म्हणारे म्हणा देवराणा. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की ज्यांच्या मुखात भगवंताचे नामस्मरण नाही त्यांना मुक्ती कशी मिळणार. अहंकारामुळे मनुष्य विनाकारण दुःख आणि यातना ओढवून घेतो. अशा वृत्तीने आयुष्याचा शेवटचा काळ अतिशय दयनीय होतो. म्हणूनच हे मना, तू त्या देवाचे नाम सतत घेत राहा. मित्रांनो, अहंकारामुळे मनुष्यात मी करता आहे असा भाव निर्माण होतो, ज्याच्यामुळे त्याच्यात कृतज्ञतेऐवजी गर्विष्ठपणा निर्माण होऊ शकतो. अनियंत्रित अहंकार हा वैयक्तिक व आत्मिक विकासातील एक गंभीर अडथळा ठरतो. अशा परिस्थितीत ईश्वर भक्तीऐवजी सांसारिक व भौतिक गोष्टींना अधिक महत्त्व दिलं जातं. हाच अहंकार पुढे आपल्याला घातक ठरतो, कारण यामुळे आपण जीवन मरण चक्रात अडकून राहतो. नियमित राम नामाचं स्मरण केल्याने आपली चित्तवृत्ती, मन, विचार व ऊर्जा शुद्ध होत जातात. यामुळे हळूहळू आपल्यातील अहंकार व त्यातून उत्पन्न होणारे दोष दूर होत जातात. नामस्मरणाचा हा प्रभावी मार्ग पुढे आपल्याला मोक्षापर्यंतही घेऊन जातो. म्हणूनच कंटाळा न करता नियमित ईश्वराच्या नामाचं स्मरण करत राहावं. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जो लोग भगवान का नाम नहीं जपते उन्हें मुक्ति कैसे मिल सकती है. अहंकार के कारण मनुष्य को अनावश्यक दुख और पीड़ा होती है. ऐसे रवैये से जीवन का आखिरी समय बहुत दुखदाई हो जाता है. इसलिए हे मन, तू भगवान का नाम जपते रहना. दोस्तों, अहंकार मनुष्य में मैं करने वाला हूँ का भाव पैदा करता है, जिससे आभार के बजाय अहंकार पैदा हो सकता है. बेकाबू अहंकार व्यक्तिगत और आध्यात्मिक विकास में एक बड़ी रुकावट बनता है. ऐसे परिस्थिति में ईश्वर भक्ति के बजाय सांसारिक और भौतिक चीजों को ज्यादा महत्व दिया जाता है. यह अहंकार बाद में हमारे लिए घातक बनता है, क्योंकि यह हमें जीवन और मृत्यु के चक्र में फंसाए रखता है. नियमित राम नाम जपने से हमारा चित्त, मन, ऊर्जा और विचार शुद्ध हो जाते हैं. इससे धीरे धीरे हमारा अहंकार और उससे पैदा होने वाले दोष भी दूर हो जाते हैं. नामस्मरण का यह मार्ग आगे हमें मोक्ष की ओर ले जाता है. इसलिए बिना आलस्य किए नियमित भगवान का नाम लेते रहे. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, those who do not chant the name of God, how can they attain liberation? Due to ego, a person experiences unnecessary sufferings and pain. Such an attitude makes the final phase of life extremely painful. Therefore, O mind, keep chanting the name of Lord. Friends, ego instills in a person the sense that I am the doer, which can give rise to arrogance rather than gratitude. Uncontrolled ego becomes a major obstacle to personal and spiritual growth. In such circumstances, worldly and material things are given greater importance than devotion to God. This ego eventually proves fatal for us as it keeps us trapped in the cycle of life and death. Regularly chanting the name of Ram purifies our consciousness, mind, energies, and thoughts. Through this, our ego and the flaws arising from it gradually dissipate. This path of chanting the Lord's name further leads us towards salvation. Therefore, without giving into laziness, continue to regularly chant the name of God.
तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.